नमस्कार मित्रांनो, आज आहे 20 नोव्हेंबर आणि आज लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लक्षात घ्या, नवीन अर्ज करू शकतो का याच्या संदर्भात एक अपडेट आहे। पेमेंट तुमचं कॅन्सल दाखवतंय बघा, वेबसाईटवर जर तुम्ही गेलेत तर पेमेंट कॅन्सल दाखवत आहे। तुमचं 50% जे लोक आहेत महिला, त्यांचं बँक अकाउंट तिथं फ्रीज झालेलं आहे, बंद झालेलं आहे, तिथं ब्लॉक झालेला आहे। तर त्याच्यावरती काय करायचं आहे, राहिलेल्या महिलांना पैसे कधी आणि तुम्हाला कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज महत्त्वाचा दिवस आहे, आज मतदानाचा दिवस आहे। कोणी कोणी मतदान केलं आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, हो मतदान केलं आहे। कोणाला केलं आहे ते गुप्त ठेवलं तरी चालेल, परंतु मतदान हे नक्की करा मित्रांनो। लाडक्या बहिणींसाठी आता मी जे काही सांगणार ते लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचं जे असणार आहे पुढचे पॉईंट्स, ते पुढचे पॉईंट सुद्धा मी महत्त्वाचे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा एवढीच माझी इच्छा आहे। आपल्या चॅनलला जर तुम्हाला आवडत असेल तर पटकन आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि खरी आणि महत्त्वाची कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाच्या अपडेट्स आपण आता इथं घेणार आहोत। तर आता बघा, आपण पॉईंट्स देणार आहोत प्रत्येकाला। लक्षात घ्या, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा महत्त्वाचा दिवस। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात आज निवडणूक पार पाडणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक घरामधून आज मतदान होणार आहे। तर माझ्या सर्व लाडक्या बंधूंना, लाडक्या माता भगिनींना, सगळ्यांना माझं एक आवाहन आहे, प्लीज प्लीज आज वोट करा। प्रत्येकजण आपलं मतदान करा। मतदान हा आपला हक्क आहे, तुम्हाला ज्याला करायचं आहे त्याला करा, परंतु मतदान करा, कारण मतदान केल्याशिवाय आपल्याला ताकद कळणार नाही। आपली ताकद जी असते जनसामान्याची ही आज असते। आज मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान हे 100% करायचं आहे। प्लीज प्रयत्न करा, 10 ते 15 मिनिटं लागतात, मतदान करून या, कारण मतदानावरती आपलं भविष्य होणार आहे। आपल्या मुलांचं, आपल्या माता भगिनींचं, आपल्या भावाचं, आपल्या बहिणींचं हे सगळं भविष्य हे मतदानावरती आहे। तर प्लीज आज जाऊन वोट करा। प्रत्येकाला माझा एक नम्र विनंती आहे। तर चला सुरुवात करूया। बघा, महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहोत। महत्त्वाचा मुद्दा काय, तो नवीन अर्ज भरू शकतो का, बँक अकाउंट बंद झालेलं आहे। 50% महिलांचे जे काही बँक अकाउंट आहे ते फ्रीज झालेलं आहेत। आता आपण अशा कमेंट सुद्धा पाहिल्यात की दादा माझं बँक अकाउंट चालू आहे, परंतु वेबसाईटवरती ते ब्लॉक दाखवत आहे, का दाखवत आहे तेही मी सगळे हे मुद्दे जे आहेत, प्रत्येक मुद्दे आपण पॉईंट मुद्देशीर पाहणार आहोत। राहिलेल्या महिलांना पैसे कधी, तर लक्षात घ्या, पहिला मुद्दा जो आहे तो आपण आपला पाहणार आहोत, नवीन फॉर्म भरू शकतो का। लक्षात घ्या, नवीन फॉर्म माहिती आहे तुम्हाला कसा भरायचा आहे। तर आता ऑनलाईन फॉर्म तुम्ही सध्या तरी भरू शकत नाही। नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जावं लागणार आहे, परंतु अंगणवाडीमध्ये अजून आज नाहीतर उद्यामध्ये ते अजून बंद राहणार आहे, कारण मतदानाचा निकाल होईपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। 23 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तरी अजून फॉर्म भरू शकत नाही। 23 नोव्हेंबर नंतर 24 नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे, 25 नोव्हेंबर नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण अंगणवाडी सेवकामध्येच फक्त तुम्ही फॉर्म भरू शकता आणि निकाल लागल्याशिवाय कुठलाही तिथं निकाल तुम्ही नवीन फॉर्म बद्दल देऊ शकत नाही। तर नवीन फॉर्म तुम्हाला कधी भरायचा आहे, तर 25 नोव्हेंबर म्हणजे सोमवारपासून, पुढच्या येत्या सोमवारपासून तुम्ही फॉर्म भरू शकता। सगळ्यात महत्त्वाचं काय, तर फॉर्म भरताना आता अटींचं सगळ्यात महत्त्वाचं एक घ्या, कारण अटी खूप महत्त्वाच्या आहेत। नाही तर लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म तर भराल, परंतु मग फॉर्म जर भरताना तुम्हाला प्रॉब्लेम्स काय येतील सांगतो तुम्हाला। तुम्ही फॉर्म जर भरला, पण तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचं ज्यावेळेस तुम्ही अटीमध्ये बसत नसेल, तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा तुमच्याकडे पेन्शन वगैरे काय येत असेल, तुमच्याकडे 2.5 लाखाचं उत्पन्न जास्त असेल, तर तुमचं पॅन कार्ड, आधार कार्डावरती तुम्हाला सगळं चेक केलं जाईल आणि तुमचा फॉर्म भरून काही फायदा होणार नाही। तुमचा फॉर्म हा पेंडिंगच राहील आणि तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं फॉर्म भरताना। दुसरं म्हणजे आता बँक अकाउंट बंद झालं आहे। लक्षात घ्या, 50% महिलांचं बँक अकाउंट इथं बंद झालेलं आहे, फ्रीज करण्यात आलेलं आहे। याच्या मागचं कारण काय आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं मित्रांनो, की अर्जांची पडताळणी परत होत आहे। लक्षात घ्या, आता बहुतेक महिलांनी पैसे भेटले होते, सरसकट पैसे भेटले होते 5 महिन्याचे, बरोबर 7,500 रुपये, परंतु आता जर तुम्ही वेबसाईट चेक केलं तर त्याच्यामधल्या 50% महिलांना हे त्यांचे जे बँक अकाउंट आहे ते फ्रीज झालेलं पाहायला मिळत आहे। जरी त्यांचं बँक अकाउंट चालू असलं तरी वेबसाईटवर मात्र तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते फ्रीज झालेलं दिसतंय तुम्हाला। तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला तेही सांगणार आहे, परंतु लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे काय, तुमचं स्वतः तुम्हाला जायचं आहे बँकेमध्ये, एकदा तुम्ही बँक अकाउंटचं स्टेटमेंट काढायचं आहे, काय तिथं दिसत आहे आपलं बँक अकाउंट चालू आहे का, त्यात एकदा पैसे का टाकून काढा, म्हणजे पैशाची देवाणघेवाण एकदा करा, आधार कार्ड लिंकिंग आहे का नाही चेक करा, आणि सगळ्यात म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते कशाला लिंक आहे ते बघा, ते महत्त्वाचं आहे। तुमचं
आधार कार्ड, ही जे आधार कार्ड आहे ते लिंकिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. कशाला? बँक अकाउंटला. हे आधार कार्ड आपलं जी तिथं बँक दाखवते त्यालाच कनेक्टेड आहे का, हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, आमचं सगळं योग्य आहे, मग आता तिथं चेंज करायचं आहे, आम्हाला दुसरी बँक द्यायची आहे, तर काय करायचं? लक्षात घ्या, अजून तरी अपडेट एडिटचा ऑप्शन आलेला नाही. एडिटचा ऑप्शन केव्हा येईल? जेव्हा आता ही निवडणूक पार पडेल. निवडणूक म्हणजे कधी? आज निवडणूक आहे, आज पूर्ण मतदान होणार. 23 नोव्हेंबरला निकाल, येत्या शनिवारी निकाल होणार आणि 25 नोव्हेंबरपासून तुम्हाला अपडेटचा ऑप्शन 100% पाहायला मिळेल. आणि अपडेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही अकाउंट नंबर, तुमचे जे काही तुमच्या चुका असतील, दुरुस्ती असेल, ते तुम्हाला एडिटचं ऑप्शन सुद्धा तिथं लवकरच पाहायला मिळणार आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी आनंदाची खबर आहे. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांनी इथं सांगितलं आहे की आम्ही 25 नोव्हेंबर, जसं निवडणूक पार पडेल तसा पुढचा हप्ता आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाडणार आहोत. 25 नोव्हेंबरपासून तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येणार आहेत. राहिलेल्या महिलांना पैसे कधी? लाडक्या बहिणीची योजनेची हप्ता सर्वांना मोठी उत्सुकता आहे. लक्षात घ्या. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण सबस्क्राईब तुम्ही करत नाही आणि मग असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. लक्षात घ्या. तर राहिलेल्या महिलांना पैसे कधी येणार आहेत? 25 नोव्हेंबरपासून पुढे पैसे राहिलेल्या महिलांना येणार आहेत. 25 नोव्हेंबरला येणार. परंतु तुम्हाला ते 2 महत्त्वाचे कामं जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे की आधार कार्ड तुमचं जे आहे ते अपडेट असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही आत्ताच सांगितलं. हो, मी परत का सांगतो आहे लक्षात घ्या. आता काही लोकांना खटकत असेल की का सांगतो परत, कारण मला माहिती आहे की मी जरी सांगितलं तरी बहुतेक अजून महिलांचं आधार कार्डमुळे प्रॉब्लेम झालेले आहेत, अकाउंट फ्रीज झालेले आहेत. संजय गांधी निराधार योजनेचा एक नवीन ऑप्शन आलेला आहे बघा, त्याच्यामध्ये भरपूर जणांचा प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं तिथं जर ज्यांचं येस आहे त्यांना पैसे येणार नाहीत, उलट त्यांची वसुली सुद्धा होणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये माहिती आहे तुम्हाला, गरजू जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये येतात. आता ते 2100 रुपये झालेलं आहे. लक्षात घ्या, 2100 रुपये आताही झालेले आहेत. आणि लवकरच आपल्या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना आता पूर्ण महाराष्ट्रात पैसे येणार आहेत. आता कुठल्याही टप्प्यात पैसे येणार नाहीत, सगळ्या महिलांना पैसे येणार आहेत. लवकरच पैसे येणार आहेत. 25 नोव्हेंबरपासून पैसे यायला सुरुवात होतील, किंवा एवढंच काय तर निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला सुद्धा पैसे तिथं येऊ शकतात. कारण लाडके मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदे यांनी, की आम्ही जसं निकाल लागला की दुसऱ्या दिवशीच आम्ही अकाउंटला पैसे टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनल जर आवडत असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ते गॅस सिलेंडर. लक्षात घ्या, मोफत गॅस सिलेंडरचं एक बातमी तेच सांगतो की KYC करून घ्या पटकन. KYC जर नाही केली तर प्रॉब्लेम होणार आहे, कारण पुढच्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. तर हे पटकन काम करून तुम्हाला घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं गॅसचे पैसे तिथं येणार आहेत. आता लक्षात घ्या, आचारसंहितेमुळे ज्यांचे पैसे अडकले होते त्यांना सुद्धा पैसे 2 दिवसात सगळे मिळणार आहेत. 2 दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पेमेंट येणार आहे. जवळपास सगळ्या, जेवढं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता होती त्यामुळे पैसे नाही आले, आता 2 दिवसामध्ये सगळ्यांच्या अकाउंटला पैसे हे फिक्स पडणार आहेत. आणि या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोठी अपडेट दिली आहे की आम्ही बँक खात्यामध्ये सगळे पैसे हे जमा करू, आणि हे ते सभेमध्ये बोलत असताना बोललेले आहेत. पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय, तर शेतकरी जे मित्र आहेत त्यांना पण महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी बंधूंसाठी काय आनंदाची बातमी की सरसकट कर्जमाफ तिथं होणार आहे. तर शेतकरी बंधूंसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. तर सगळ्या शेतकऱ्यां बंधूंना सुद्धा माझा एक विनंती आहे की आपलं सुद्धा आधार कार्ड वगैरे सगळं अपडेट करून घ्या, जेणेकरून ही योजना ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याकडे सगळे दस्तावेज असतील. तर आपला व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन म्हणजे घंटीचं असं चिन्ह दिसतं बघा, असं चिन्ह, त्या चिन्हावरती क्लिक करून आपलं बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.